नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। कसे आहात तुम्ही सर्वजण? सगळे तुम्ही ठीक असणार खात्री आहे मला। तर आज मी तुम्हाला कटाची आमटी आणि पुरणपोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेल। तर मी ही 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे। ह्या वाटीच्या मापाने डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, पाहू शकता। आता डाळ शिजण्यासाठी मी हे 1 तांब्या पाणी घालते डाळीमध्ये। वरून थोडंसं तेल घालणार आहे आणि अर्धा चमचा हळद। सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। आता झाकण लावून मी कुकरच्या 4 शिट्ट्या घेणार आहे। 4 शिट्ट्या पुरेशा आहेत डाळ शिजायला। कुकर तर ठेवलेला आहे गॅसवरती। तोपर्यंत इकडे पीठ मळून घेण्यासाठी मी पीठ चाळून घेतलेलं आहे। मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची, व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं। पीठ मिक्स झाल्याच्या नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी एकदम घालायचं नाही, लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा घट्टसर असा गोळा तयार करायचा। जास्त पातळ पण करायचं नाही पीठ हे आपल्याला, पाहू शकता तुम्ही। अशा पद्धतीने कडक गोळा तयार करायचा आहे आपल्याला। नंतर एका पातेल्यात पाणी घेऊन हा पिठाचा गोळा त्या पाण्यामध्ये बुडेल इतकं पाणी ठेवायचं आहे आणि आपण हे पीठ थोडा वेळ तसंच पाण्यामध्ये मुरत ठेवणार आहोत। तोपर्यंत इकडे मी पुरणासाठी सुंठ, बडीशेप आणि वेलची बारीक करून घेणार आहे। आता हे चाळून घेतलेली पावडर ती पुरणात टाकायला आणि हे जे त्याचं चाळ उरलेलं आहे ना, तो गुळवणीमध्ये टाकणार आहे। आमटीसाठी मी वाटण करणार आहे। सुकं खोबरं आहे, लसूण आहे, जिरं आणि कोथिंबीर, याचं मी जाडसर वाटण करून घेणार आहे। अशा प्रकारे जाडसर वाटायचं ते। डाळ आपली शिजलेली आहे। आमटीसाठी मी हे पाणी काढायचं येळवणी आपल्याला, त्याच्यासाठी मी पाणी त्याच्यामध्ये घातलं आहे। डाळ चाळून घेतलेली आहे चाळणीमध्ये, पाणी बरोबर आमटीसाठी काढलेलं आहे। आणि जेवढी मी डाळ घेतली होती ना, त्याच वाटीने त्याच मापात बरोबर गूळ घ्यायचा आहे। 1.5 वाटी डाळ तर 1.5 वाटी मी गूळ घेणार आहे। आता हे एका पातेल्यामध्ये आपण डाळ काढून घेऊया शिजलेली। आपल्याला हे डाळ आणि गूळ एकत्र मिक्स करून घ्यायचे, पुरण परतून घ्यायचे व्यवस्थित। गूळ पण टाकायचं त्याच्यामध्ये आणि गूळ विरघळेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गुळाचं पाणी जरी झालं तरी घाबरायचं नाही, ते पाणी आटतं बरोबर। आता हे पावडर आपण केलेली सुंठ, बडीशेप आणि वेलचीची पावडर त्याच्यामध्ये टाकूया। ते सगळं मिक्स करून घेऊया। पुरण आपलं तयार आहे। पुरणामध्ये असा चमचा उभा राहिला की पुरण आपलं झालेलं असं समजायचं। आता हे पीठ आपण भिजत ठेवलेलं ना, ते परत आपण मळून घेऊया व्यवस्थित। आता मी एका हातात मोबाईल धरलेला आहे आणि एका हाताने पीठ मळून दाखवते तुम्हाला, पण नंतर मी दोन्ही हाताने ते पीठ व्यवस्थित मळून घेते। तेल थोडंसं टाकून घ्यायचं नंतर आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। पाहू शकता किती नरम पीठ झालेलं आहे। आता पुरणाच्या चाळीमध्ये मी पुरण बारीक करून घेणार आहे। तोपर्यंत पीठ आपलं अजून मुरतंय चांगलं। पूर्वी पाट्यावर वाटत होते, आता सगळीकडे पुरणाची चाळण झालेली आहे। त्या चाळणीमध्ये सगळे बारीक करतात पुरण। पुरण पण आपलं वाटून झालेलं आहे। आता आमटीला फोडणी देणार आहे मी। त्यासाठी 1 पळी तेल घातलेलं आहे, मोहरी घालायची, हिंग थोडंसं, कढीपत्ता आणि हे जाडसर वाटण केलेलं ते घालून व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं। हळद, धना पावडर आणि गरम मसाला आणि तिखटासाठी हा घाटी मसाला। तुमचा जो रोजचा वापरण्यात असेल तो तुम्ही वापरू शकता। हे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं थोडंसं, तेही मी त्याच्यामध्ये घालणार आहे। व्यवस्थित परतून घ्यायचं ते। आणि हे मसाला शिजण्यासाठी मी अर्धा वाटी पाणी घालते त्याच्यामध्ये। मसाला आपण शिजवून घ्यायचा चांगला तेल सुटेपर्यंत। अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही। आता आपण याच्यामध्ये येळवणी जे काढलेलं आहे ना डाळीचं पाणी, ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत।
चवीप्रमाणे मीठ घालायचं. आमटी चांगली उकळलेली आहे. कटाची आमटी आपली तयार आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. आमटी झालेली आहे. आता आपण पुरणपोळी लाटायला घ्यायची आहे. पिठाचा गोळा एक करून घ्यायचा बारीक. सुक्या पिठामध्ये बुडून असं गोल पाळी करून घ्यायची त्याची वाटीसारखी. आणि त्याच्यामध्ये जेवढं पुरण बसेल तेवढं त्याच्यामध्ये आपण भरायचं आहे पुरण. आणि व्यवस्थित ते गोळा बंद करून घ्यायचा पुरण भरल्याच्या नंतर. आणि सुकं पीठ लावून थोडासा गोळा मोठा करून घ्यायचा, पसरवून घ्यायचा पुरण पसरण्यासाठी. आणि पोळी लाटून घ्यायची. अशा पद्धतीने दोन्ही साईडने पोळी लाटून घ्यायची. तवा तापलेला आहे. तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि पोळी टाकून घ्यायची. आमच्या घरामध्ये तूप कोणी खात नाही, त्याच्यामुळे आम्ही तेलाचाच वापर करतो. पहिलीच पोळी आहे, बघूया फुगती आहे का. फुगली थोडीशी. सेम त्याच पद्धतीने मी दुसरी पोळी पण लाटून घेतलेली आहे. तेल लावून घ्यायचं. ही पोळी छान फुगलेली आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.